नाही, खूप मोठा मानाचा आहे. मी मुद्दाम पुण्याहून आलो. मी सध्या पुण्याला असतो. या पुरस्कारासाठी मुद्दाम इकडे यायलाच हवं असं सांगितलं मला. आणि हा मध्यवर्ती शाखेचा आहे मराठी नाट्य परिषदेचा, खूप मानाचा आहे. त्याच्यामुळे हा येणं अगदी आवश्यकच होतं. त्याच्यामुळे आम्ही या पुरस्कारासाठी आलो. लगेच उद्याच आलो पुण्याला. मॅडम तुम्ही काय नाही, हा फार मोठा सन्मान आहे आणि हा नाट्य परिषदेने दिलेला एवढा मोठा जीवन गौरव सन्मान, त्यामुळे फार आनंदाचा दिवस आहे आज माझ्यासाठी. आणि माझ्या सगळ्यात अतिशय आवडत्या सहकलाकारात बरोबर मला दिलीप बरोबर मला हा सन्मान दिला, याचा मला खूप आनंद आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एक नाटक आणि काय म्हणतात सगळ्या त्यातल्या भावना भावभावना सुखदुःख त्या नाटकाची त्या कॅरेक्टरशी अनुभवली एकत्र. किती नाटक होतं मतिमंद मुलगा पोटी जन्माला आलेल्या दाम्पत्याचे, ते जयवंत दळवींचं नाटक आहे नातीगोती, खूप त्यावेळेला गाजलं होतं. आम्हाला सगळे पुरस्कार मिळाले. म्हणजे बेस्ट प्ले राईट, बेस्ट प्ले, बेस्ट डिरेक्शन, बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस सगळे आम्हाला मिळाले त्यावेळेला नाट्यधर्माचे पुरस्कार मिळाले. ते खूप गाजलं नाटक. त्यावेळेला आम्ही एकत्र होतो. आमच्यावर मोहन जोशी होता, अतुल पोरसेर होता, आता होतं अनफॉर्च्युनेटली आता नाही आपल्यात. तर ते नाटक एकत्र सादर करणं हा एक फार मोठा अनुभव होता. त्याच्यामुळे तिला आणि आम्हाला एकत्र हा पुरस्कार मिळतोय. वेगळा योग फार वेगळा आणि सुंदर योग. रंगभूमी काय तुझं दोघांचं नाटक होतं त्या नाटली एखादी कुठली आठवण आहे काय? अशा आठवणी तर खूप आहेत अशा आठवणी. आणि मी खूप इंटरव्ह्यूज मध्ये या सांगितलं, जसं दिलीपनी सांगितलं त्याच्या भाषणामध्ये की तो जो सीन आहे की ते दोघं जण डान्स करतात आणि मी येते, मला खरंच डोळ्यात पाणी यायचं. त्या क्षणी मी ती शैला काटदरे व्हायचे, ते काटदरे व्हायचे, आमचे फार सुंदर सीन्स व्हायचे. एकूण एक सीन आणि एकूण एक प्रयोग इतका रंगायचा ना की काय सांग. कारण आम्हाला तेव्हा सगळे प्रेक्षक विचारायचे की आम्हाला बघताना त्रास होतो, तुम्हाला करताना होतो. ते तेच नटाचं स्किल असतं, कौशल्य असतं की आपल्याला स्वतःला त्रास होऊ न देता लोकांच्या गळी त्या भावना उतरवायच्या. म्हणजे आम्ही तटस्थ राहून अलिप्त राहून ती कॅरेक्टर्स करायचो आणि लोकांना मात्र ती खरी वाटायची. आम्ही तो सत्याचा आभास निर्माण करायचा प्रयत्न करायचो. सर, रंगभूमीचा हा प्रवास कसा होता? रंगभूमीने काय दिलं? जसं तुम्ही म्हणाला दिलंय की नाटक म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं, चित्रपट आणि नाटक, काय सांगणार सर? तर काय, रंगभूमीनेच समृद्ध केलंय आम्हाला, आमचं आयुष्य समृद्ध केलंय, जीणं सुंदर केलंय रंगभूमीने. त्यामुळे मी आज जी आहे ते माझं सगळं मी रंगभूमीलाच अर्पण करते. मला रंगभूमीलाच मला धन्यवाद करायला. आणखी तुम्हाला लगेच काय म्हणतात त्याला पुरावा मिळतो तुमचा परफॉर्मन्स परिणामकारक झाला आहे की नाही हे समोरच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला लाईव्ह मिळतं. जे सिनेमात टी व्हीला मिळत नाही, लोक कसं ते रिसिव्ह करतील, कसं स्वीकारतील तुम्हाला माहीत नसेल, त्यावेळेस हजर नसतात. हे तुम्हाला जिवंत प्रतिसाद मिळतो. ती जादू एक आहे नाटकाची. तुम्ही वाईट करताय, चांगलं करताय, बरं करताय, उत्तम करताय, हे लगेच कळतं तुम्हाला. सर, लहानपणी पण मी तुम्हाला परत हा प्रश्न विचारतो. चिमंडापासून मी तुम्हाला बघतो सर, आतापर्यंत तुम्ही बरेच, मला वाटतं आता मी मोजता येणारच त्याचे रोल केलेलं, ते कसे करता? म्हणजे तुम्ही कसे त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये कसे तुम्ही मूर्ता म्हणजे, कारण खूप कठीण आहे असं करणं म्हणजे, कारण तुम्ही ह्याच्यामध्ये पण म्हणून तर ते एवढे ग्रेट ऍक्टर आहेत. म्हणून तर ते एवढे ग्रेट ऍक्टर आहेत की त्या प्रत्येक भूमिकेत ते वेगळे असतात, ते वेगळे दिसतात. प्रत्येक भूमिकेचं व्यक्तिरेखेचं कोडं असतं. ते कोडं सोडवायचा, उलगडायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक भूमिकेचं एक काय सांगू कुलूप असतं. ते कुलूप उघडायला काहीतरी चावी लागते तुमच्याकडे. कधी लकब असते त्याची, कधी बोलण्याची स्टाईल असते, कधी स्वभाव वैशिष्ट्य असतं. तर हे सगळे काहीतरी कुठेतरी तुम्ही शोधायचा प्रयत्न करता आणि ते शोधलं की तुम्हाला मग सापडतं. प्रत्येक भूमिकेत एक स्थायी भाव असतो, अंतरंग असतो, त्याचा एक गाभा असतो. ते शोधायचा प्रयत्न केला की मग ती भूमिका सापडते. चित्रपटामध्ये हिरो हिरोईन असते, पण तुमचा तितका मोठा रोल असतो. म्हणजे तुम्ही ते सिलेक्ट करता का, म्हणजे जो निवडता का, म्हणजे तुम्ही तरच पुढे जाता असं काय? आजचा पुरस्कार आम्हाला नाट्य परिषदेने दिलाय. हो, तेच चित्रपटावर नको. अच्छा, म्हणजे बोलता येत असं मग तुम्ही अख्खी 4-5 तास रात्रभर बोलतच चालेल सगळे चित्रपट. सर, एक शेवटचा प्रश्न. आज तुम्हाला दोघांना पुरस्कार मिळाला,
त्याच्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही राहून गेली, काम करण्याची एक तुमची भूमिका कुठली राहून गेली असं? नाही, असं मला नाही वाटत. दरवेळेला प्रत्येक भूमिका काहीतरी वेगळं आव्हान देते. त्याच्यामुळे आता असं मी अजूनपर्यंत मला ही करायची राहिली असं कधी म्हटलं नाही. आणि आपोआप अशा मिळतात. आता मला काय आता काय करत राहिले असं लोक म्हणत असताना मला दशावतारामधला बाबुली मिळाला. त्यात मला 8-9 अवतार करावे लागले, प्रत्येक अवतार वेगळा होता. त्याच्यामुळे असं अमुक एक राहिले असं नाही काही करत, ते आपोआप मिळतात. आणि मग तुम्ही दरवेळेला ती भूमिका मिळाली की मग खोलात जायचा प्रयत्न करतात दरवेळेला. मॅडम तसं तुमचाही सेमच आहे का? हो, सेमच आहे. कारण असं काही नाही. हो, व्हरायटी म्हणजे मग तिने म्हटलं त्याप्रमाणे तरुण असताना म्हाताऱ्यांचे रोल करायला लागले. म्हणजे असं त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची आव्हानं केली आहेत. बरेचसे पाहिलेलं भूमिका याच्या. त्यामुळे असं नाही काही मला वाटत की अरे बीडीची भूमिका नाही केली, असं काही नाही. जेव्हा येतं नाटक आणि त्यातली भूमिका ही चॅलेंजिंगच असते, त्यामुळे त्या प्रकारे त्या भूमिकेचा जसं तुम्हाला आता म्हणाला, महत्वाचं म्हणाला की गाभा शोधायचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या कलाकारांना, तरुण कलाकारांना जे